नाशिकच्या माध्यमातून चंदन माने यांनी 3 गडी बाद केले, 2 षटक 15 धावा देत असताना बेस्ट टाइम पुन्हा एकदा जेल आहे. सर्कलच्या आतमध्ये घेणार कोण, स्वतः गोलंदाज आले, कठीण असतं जेल घेणं अशा वेळेला. 2 धावा पूर्ण होत आहे आणि या 2 धावांचं स्वागत YNCC या ठिकाणी इकडे आहे ते 9% क्रमांकाने या ठिकाणी ठेवले. आणि आतापर्यंत चंदन माने यांनी आतापर्यंत गडी जे बाद केले ते आपण बघूया. चंदन मानेने तब्बल 7 गडी बाद केले, एकंदरीत 7 षटक टाकले, धावा दिलेत मैदानावरती एकंदरीत 47 आणि गडी बाद केले. सुप्रीमो चषक 2015 ऑरेंज कॅप संजय दाभोळकर याचा आहे, ज्याच्या डोक्यावर आपण काल परवा आपण दिला होता. या ठिकाणी लॉक केला साईडला क्षेत्ररक्षक बघायचे कव्हरला त्या ठिकाणी शशांक येतोय. पहिली धाव पुढे गेले, दोन्ही फलंदाज एकमेकांना थांबवत असतात. प्रयत्न केला मॅक्सिमम धावा या ठिकाणी कसं पार करता येईल आणि धावसंख्या टार्गेट जी आहे ती चांगल्या पद्धतीने कसं देता येईल हा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी मैदानावर जे 2 फलंदाज सागर तराशेलकर आणि रुपेश या ठिकाणी धावांची सरासरी वाढवायचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर कोलकाता या संघाचं सोनाली शिबिर कोलकाता यांचे आगमन झालं आहे. स्टेप आउट होऊन ऑन साइडला शेवटच्या क्षणी बॉटमॅनच्या माध्यमातून पाठवले. जेल सुटतोय त्या ठिकाणी, उचलायला उशीर लागतोय. 3 खेळाडू येत आहेत युगांतरचे. नासिर कडून जेल सुटलाय. धावसंख्या पोचते ती आता धावसंख्या 49. मिसफील्ड होते पुन्हा एकदा. मागच्या वेळेला जेल सुटला, या वेळेला थोडंसं मिसफील्ड, प्रेशर ऑन युगांतर. धावसंख्या 51. तर मागच्या काही चेंडूंमध्ये शेवटच्या षटकात फार वेगाने धावा या ठिकाणी केलंय. कौतुक करायला पाहिजे केतन नाईक आणि राकेश यांचं, कारण केतन नाईक 5 वर नाबाद राहत आहेत, राकेश नाबाद राहिले मैदानावर. सर्वात जास्त खेळला जाणारा खेळ म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेट, आणि त्याच टेनिस बॉल क्रिकेटचं सर्वात मोठं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय सुप्रीमो चषक. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाळ्याची वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे मुंबई महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेटचा चाहता हा मात्र नक्कीच या सुप्रीमो चषकाची वाट पाहत असतो. आणि तीच सुप्रीमो स्पर्धा या ठिकाणी तुमच्या समोर आहे मित्रांनो. ज्या स्पर्धेचे वेध संपूर्ण हिंदुस्थानाला लागले होते, तीच स्पर्धा आपल्या समोर येत आहे. पहिलं षटक संपलंय, धावफलकावर धावा झाल्या आहेत त्या 8 धावा. राहुल गोलंदाजी करण्यासाठी येतोय. संपूर्ण भारतभरातून या जे PV शेट्टी म्हणून विख्यात आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे. सुस्वागतम 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 हा नाणेफेकीचा कौल वहिनी सौ सुनैना संजय पोतनीस यांच्या शुभ हस्ते, त्यांच्यासोबत आमदार संजय पोतनीस, नगरसेविका दर्शना शिंदे हे आत्ताच उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आता ही नाणेफेक होणार आहे. आणि ही नाणेफेक जी जिंकलेली आहे ते म्हणजे सोनाली शिबिर कोलकाताने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचला तो 11 धावा आणि अतिशय सुंदर असं हे षटक होतं. या षटकात केवळ 3 धावा दिल्या गेल्या. उत्कृष्ट अशी गोलंदाजी राहुल याची या ठिकाणी पाहायला मिळाली. कारण सुप्रीमो म्हटलं की प्रत्येक टेनिस खेळाडूचं टेनिस मधील कोणतं हे अंतिम ध्येय काय असेल तर टेनिस क्रिकेट मधील सर्वोच्च स्पर्धा सुप्रीमो स्पर्धा तरी आहे. या ठिकाणी मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद भारतातील सुप्रीमो. बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. हमारी बीच इस वक्त उपस्थित है मुंबई उपनगर में बहुत बारीकी से देखकर आगे बढ़ाया, जो हमेशा क्रिकेट के लिए जिए और क्रिकेटरों को तैयार करने का जिन्होंने सपना देखा, ऐसे हमारे काबिल दोस्त और मुंबई क्रिकेट एसोसिएशन को कह रही है कहाँ जा रहा है, आजा दोनों बाउंड्री लाइन जाकर साथ में वापस आते हैं. स्कोर आगे बढ़ता हुआ 17 पर. अब मुकाबला जीतने के लिए, चैंपियनशिप जीतने के लिए, अंतर सांता क्रूज सुप्रीमो चषक जीतने के लिए अब 35 रनों की सकता है. आप इसे स्वीकार करें, हमेशा मुस्कुराते रहे, फूलों की ये खुशबू आपके जीवन में हमेशा बनी रहे और आप मुंबई के क्रिकेट को और भारत के क्रिकेट को आगे ले जाने में एक अहम योगदान दे, ऐसी
सांता क्रूज वासियों की ओर से और शिवसेना की ओर से आपको लाखों लाख शुभकामनाएं। विशिंग यू ऑल द बेस्ट डॉक्टर। ॲक्च्युली मुंबई क्रिकेटचं ते बेस्ट लाईन आहे क्रिकेटचं ते टेनिस बॉल क्रिकेटच आहे. तुमचं जे पण मुंबईला खेळलं जास्तीत जास्त प्लेयर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि यावर्षी आम्ही असं डिसाईड केलं की टेनिस बॉलमधून चांगलं सिलेक्शन करून मुलांना 1 वर्ष आम्ही अकॅडमीमध्ये कोचिंग देऊन त्यांना आम्ही नेक्स्ट मुंबईला खेळण्यासाठी रेडी करू असं आम्ही डिसाईड केलं. ऑब्झर्वर रिझल्ट ठेवण्यात आलेले कशा प्रकारचा प्रतिसाद या नवोदयामध्ये कशा प्रकारचा उत्साह हार्दिक स्वागत। उन्होंने संदीप भाई अच्छे हमारे मास मैचलेस का मुकाबला आज GA11 से होने जा रहा है और मैचलेस के कैप्टन शाहरुख को जब मैं मिला अपनी ओवर करने की जिम्मेदारी विजय पुजारी इनके ऊपर। विजय पुजारी ये मैच अब एक बहुत नाजुक मोड़ पर आ गया है। कमेंट्री बॉक्स के नीचे जो जगह है वहां सोनाली शिविर के प्लेयर्स को बैठने की जगह दें आप, बाकी के लोग वहां से खड़े हो जाएं। थैंक यू। हाँ मैं करता हूँ तेरे तर आराध्यच्या महिला कार्यकर्त्यांना विनंती आहे, आता आपण आपली जागा घ्यायला हरकत नाही। खूप खूप धन्यवाद। बस ठीक है। और एक भव्य वातावरण निर्माण होता है जब वो इस मैदान को प्रोटेक्ट करते हैं। उन्होंने एक बात बताई है कि मैदान के अंदर से बाहर आते समय काफ़ी लोग जो पिच है, लाइव पिच, उसके ऊपर से चलकर दौड़कर आ रहे हैं, जिससे पिच को नुकसान होने का खतरा है। अगर आप मैदान के बाहर आ रहे हैं तो प्लीज़ ये प्रार्थना है कि जो टेबल बना हुआ है या जो मेन पिच है उसके ऊपर से चलकर ना आए। पॅप्सोडंट स्माइल असो विजेता नाही तर उपविजेता मात्र सामनावीरचं पारितोषिक सौ मीरा शुक्ला प्रभाग समिती अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते मयूर यांना चेंडूचं गिफ्ट हॅम्पर। हे सर्व बॉल तुम्हाला प्रॅक्टिससाठी कामामध्ये येतील। सर्वात पहिला मला धन्यवाद करायचा आहे पृथ्वी साहेबांचा। मी रोज असतो आणि असा मंच दिल्याबद्दल पूर्ण टीम बायांच्यातर्फे मी यांचा हार्दिक आभार मानतो। आणि हारण्याबद्दल खेळायलो आम्ही खूप प्रयत्न केले आणि थोडेसे प्रयत्न शॉर्ट पडले। मला वाटते एक्स्ट्रा लास्ट ओव्हरला रन आले असते तर शॉर्ट पडला असेल। प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचवल्या आहेत, कारण मंदार भेटले, मला असलम भेटले, सगळ्यांना शुभेच्छा दिलेत। शो द बेस्ट क्रिकेट फ्रॉम यू। कारण राजेंद्र बाईंचे अत्यंत जवळचे मित्र संजय पोतनी साहेबांचे, जे विभाग प्रमुख आणि आमदार आहेत, आणि याच्या नावाने बाईंनी या क्लबची स्थापना केली। लेदर क्रिकेट सुद्धा खेळतो आणि बाई स्वतः क्रिकेट खेळतात। ओंकार खानविलकर असो, अनुप रेवणकर असो, अशी भरपूर खेळाडूंची लिस्ट आहे। उत्तरार्धात आम्ही तुम्हाला सांगत जाऊ। सामना या ठिकाणी सुरू होतोय। हे सगळे लेदर क्रिकेटच्या माध्यमातून खेळत आहेत। आत्ताच यशला डॉक्टर PV शेट्टी ऑनरेबल सेक्रेटरीनी IPL एक सुंदर बॅग यश संजय पोतेसला दिली। दावा दिला मैदानावरती एकंदरीत 4, एकंदरीत 2 षटकार दावा दिला, 5 गडी बाद केले, 3 उत्कृष्ट गोलंदाज म्हणून खूप वरच्या क्रमांकावर येतात भरत राठोड, हीच त्यांची ओळख आहे। या ठिकाणी ती दाखवली आहे। धावसंख्या 11। आम्ही उर्मिला कानेटकर विषयी या ठिकाणी बोलवतो। महेश कोठारे यांची सण सुद्धा आहे ती। उर्मिलाने आपल्या करिअरची सुरुवात जर पाहिली तर एका सिरियलच्या माध्यमातून त्यांनी केलं। मैदानावरती 4.25 चौकारी, पहिला षटकार 1 होती, दुसरे षटकार 3.5, तिसऱ्या षटकात 4.25। या सगळ्या आमच्या मान्यवर तुम्ही व्यासपीठावर बघू शकता। येणार 50 वर्ष महिलांचं राज्य आहे। प्रत्येक क्षेत्रात सांस्कृतिक धावसंख्या झाली ती 11 वर। शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बघायचंय, बॅटला लागला निश्चित, चेंडू जाते फायनलला कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण ते 55 षटकार लेग बाय म्हणून अवंतर काटक धाव जाते। अवंतर काटक धावा झाले 2, धावसंख्या सलग येते आता 12 या धावसंख्येवर।
ला गेली होती. श्रद्धा जाधव तेव्हा महापौर होत्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या. अस्लम आणि महापौर दोघांनी गाडीत बसून पूर्ण चक्कर मारली होती या मैदानाला. क्षण आठवत आहेत. आणि यावर्षी गाडी कोणाला मिळणार आहे ते बघायला नक्कीच आवडेल. तर मी म्हणत होतो अँजल स्पोर्ट्स आणि सोनाली शिबिर कोलकाताच्या पूर्ण त्या परिसरातील चॅम्पियन आहेत, लक्षात घ्या. आणि हे चॅम्पियन फक्त आज नाही आहेत, ते मागच्या एक डिकेडमध्ये आपली जागा त्या दोघांनी. ऑनरेबल सेक्रेटरी ऑफ मुंबई क्रिकेट असोसिएशन ज्यांनी आपले ऑब्झर्वर्स पाठवले त्यांच्या माध्यमातून सांताक्रूज आणि ओपन क्रिकेटमध्ये टेनेक्सचा चेंडू तुम्ही LED वर बघताय. हे चेंडू आम्ही वापरतोय. टेनेक्सचे एव्ही बॉल्स, याच्यामध्ये सॉफ्ट, मीडियम आणि एव्ही असे 3 प्रोडक्ट त्यांनी बनवले. एक काळ MRIचा होता, हल्ली आपण बघतोय एडली, टेनेक्स हे सगळे चेंडू आपल्याला सातत्याने बघायला मिळतात. आणि टेनेक्सचे चेंडू या सुप्रीमो चषकमध्ये वापरण्यात आले. तर धावसंख्या आहे 15. लॉफ केला ऑन साईडला, मिड विकेटला जज करतायत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. आणि मैदानावर 5वा गडी वाजवते थॉमसने हा झेल टिपलाय. तर 15 फॉर द लॉस ऑफ 5 कोलकाता. घरातला सदस्य असं वागणूक मागच्या 32 वर्षात आम्हाला मिळालं त्यांच्या माध्यमातून. पडल्यानंतर लेग ब्रेक होतोय. विलास सावरी यांचं आगमन होतोय. माजी नगरसेवक त्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आहे. सोनावणे गोरेगावचे त्यांनी ट्रॉफी बनवली क्रिएटिव्हची. ऑफसाईडला प्लेस केलाय, चेंडू जातोय तो बघायचा बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत दुसरी धाव कोलकाताचे दोन्ही फलंदाज वेगाने पूर्ण करतायत. कोलकाताची संस्कृती महाराष्ट्राची. यावेळेला ऑफसाईडला प्लेस केलाय, पुन्हा एकदा राहुल. धावसंख्या सरकते देता 23 वर. एकंदरीत 5 गडी आतापर्यंत बाद झाले. ते आमचं व्यासपीठ, हे आमचे गजाभाऊ सावंत शाखा प्रमुख. अप्रतिम कार्य भगवा बघू शकता तुम्ही व्यासपीठाच्या वरती. यावेळेला ओपन स्टेज केलंय. आतापर्यंत असा ओपन स्टेजचे प्रयोग आम्ही पार पाडले नव्हते. त्याचं कारण व्हेंटिलेशन उन्हाळ्यामध्ये. प्रथम शिवसेना शिस्तबद्ध, वचनबद्ध, सेवाभाव आणि नागरिक सुविधा सातत्याने 1960 पासून तुमच्यापर्यंत काम करते. वादच नाही. नेपाळलाही गेले, हिमालयवरती. भांडूप परिसरातील आमदार अशोकजी पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत आहे. लोकसंख्या 23. धन्यवाद मॅम. सरासरी येणाऱ्या 3 षटकात बघायचं कुठपर्यंत येतात. मात्र इथे मी अभिनंदन करेन नरेश चावला यांचं, ज्या पद्धतीने गोलंदाजीमध्ये बदल केले. भरत राठोड, अस्लम शेख, विजेंद्र यादव आणि राहुल सावंत असे गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात आले. पॅटर्न पॅकच्या मध्ये फुल लेंग शांत ठेवले, फलंदाजाला शफल झाले म्हणून. क्षेत्ररक्षण बघूया. ऑफसाईडला शॉर्ट दरम्यान पॉईंट लाईक फिल्डर आहे, कव्हर लाईक फिल्डर आहे. मिड ऑफच्या मागे आता फिल्डर लॉंग ऑफकडे चाललाय. ऑन साईडला फाईन लेग होते, ठाकरे सुद्धा होते. यावेळेला चेंडू फुल टॉस करून घेतला. ऑन साईडला खेळता चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. लॉंग लेगचे फिल्डर मिसफील करतायत. बॅकअप करला मिड विकेटच्या फिल्डरला यावं लागतंय. 2 धावा. त्यावेळेला दिलीप वेंगसरकर आणि वासिम जाफर हे सुद्धा उपस्थित होते. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं. एका बाजूला 16 संघ सांताक्रूजचे 16 संघ त्याच्यामध्ये येत असताना या ठिकाणी आपल्या भरत राठोड, मागच्या काही वर्षांमध्ये प्रत्येक विभागामध्ये सुद्धा स्पर्धा होतात फार मोठ्या प्रमाणात. आणि ती एक तालीम असते त्यांच्यासाठी. सुरुवातीला जर पाहिलं तर या स्पर्धा अगोदरच घेतल्या जातात 8 नोव्हेंबरला, जेणेकरून ओपन क्रिकेटला आत्मविश्वासाने ते उतरू शकतील म्हणून. वेदांत वाडा यांनी गाजवला. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं कालचा दिवस या ठिकाणी डिंगडॉंगने गाजवला. कृष्णा सातपुतेने जबरदस्त प्रेम प्रेक्षकांचं प्राप्त केलं. जाताना टाळ्या, येताना टाळ्या, सेल्फी घेण्यासाठी प्रचंड गर्दी. आणि कृष्णाने काल धावा 24-40 धावा कुठल्या अप्रतिम घेतल्यानंतर सुप्रीमो चषक 20-15चं स्टँडर्ड उंचावलं या ठिकाणी. क्रांती रेडकर बाईंबरोबर बोलत असताना या ठिकाणी आमच्या आमदारांबरोबर. धावसंख्या इथे कोलकाताने 29 केले. अँजल स्पोर्ट्स कोलकाताकडून अपेक्षा होती, मात्र त्यांनी निराश केलं कारण त्यांना पराभूत केलं. डिंगडॉंगने त्यांच्यासमोर तब्बल या स्पर्धेतला उच्चांक 104 धावा उभारल्या. आणि मागच्या अजून 2 सामने सहजपणे आपण पूर्ण करू. 12 पर्यंत आपली शंका नाही. बाईंचं आगमन आमच्या बॉक्समध्ये. गोलंदाज राहुल.
केवळ एक षटकार आणि 2 चौकार यांच्या माध्यमातून स्ट्राईकची वाट बघत होते. असलमबाद रोहित जेल टिपतायत. चांगली गोलंदाजी. भरत, असलम, विजेंद्र आणि राहुल मार्फत कौतुक करीत 4ही गोलंदाजांचं गुड कॅप्टनशिप नरेश चावलाकडे राजेंद्र लेव्हनची कॅप्टनशिप आली आहे. नरेशनी या ठिकाणी आणि समोरच्या संघाला 47 धावांमध्ये रोखलंय. 48चं टार्गेट या ठिकाणी दिलं आहे. 8 षटकात आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे 7च्या रूपाने. आणि या ठिकाणी क्रांतीकडून प्रेक्षकांना आणि या ठिकाणी त्यांचं स्वागत आम्ही पुष्पगुच्छ आणि तसंच एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. क्रांती आपल्या बिझी शेड्यूलमधून सुप्रीमो चषक दिला त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. वहिनी आहेत सोनेनाथांच्या पोतीस आणि नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये क्रांतीचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. तर मी क्रांतीला या ठिकाणी माईक देणार आहोत. क्रांतीचा आवाज ऐकायला मिळालाच पाहिजे या ठिकाणी. ते आपण त्यांना विनंती करूया मनोगत व्यक्त करण्यासाठी. धन्यवाद. आणि इथे उपस्थित जे सगळे आहेत त्यांना मनापासून नमस्कार. आणि सगळ्यात आधी तुम्ही उत्तम कामगिरी निभावताय कॉमेंट्रेटरची, कारण की हा एक असा माणूस असतो जो अख्खा सामना खेळवून ठेवतो त्या प्लेयर्स बरोबरच, आणि ते तुम्ही खूप छान करताय आणि खूप इंटरेस्टिंगरित्या करताय. त्याचबरोबर पोतनीस दादा, वहिनी, सगळ्यांचे आभार मानते मी इथे की मला आज इथे यायची संधी दिली आणि एवढा सुंदर गेम आणि एवढा प्रोफेशनल लेवलला. मला असं वाटतच नाही आहे की मी दुसरा कुठला तरी, मला असं वाटतं की मी इंडिया इंग्लंडची मॅच बघते. इतकं प्रोफेशनल आणि एवढं म्हणजे लिटरली ते डक, ते छोटंसं झिरोवर जाणारं डक सुद्धा आहे इथे. सो आय थिंक थरो प्रोफेशनल आहे हा अख्खा सामना आणि ही अख्खी टुर्नामेंट. सुप्रीमो चषक जो कोणी जिंकणार आहे त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा मी ॲडव्हान्समध्ये देऊन ठेवते. आणि जे नाही जिंकणार आहेत त्यांना अजून अभिनंदन, कारण की त्यांना पुन्हा एकदा येऊन इथे ते चषक जिंकायची संधी पुढच्या वर्षी मिळणार आहे. सो उत्तरोत्तर अशीच प्रगती होऊ द्या आणि उत्तरोत्तर सुंदर सुंदर अशा टुर्नामेंट्स भरवून वेगवेगळ्या खेळांसाठी आणखीन कार्य जसं तुम्ही करत आला आहात तसं करत राहा. मला आताच वहिनींनी सांगितलं पृथ्वी शॉला ते प्रमोट करतात आणि ॲट द सेम टाईम तो त्यांचा मानसपुत्र आहे. ह्याच्यापेक्षा जास्त कौतुकास्पद अजून काय असू शकतं. मला लिटरली म्हणतो ना आपण की मला इतकं गर्व झाला जेव्हा मी ऐकलं की एक असा मुलगा ज्याच्यात पूर्ण पोटेन्शियल आहे इंडिया खेळण्यासाठी, त्याला जर आपण आज साथ दिली नाही तर कोण देणार. आणि त्यासाठी पोती साहेब तुमचे खरंच खूप खूप आभार आणि खूप धन्यवाद की पुढच्या पिढीवर तुमचं लक्ष आहे. आणि एक उत्तम कार्यकर्ता असाच असतो ज्याच्या नजरेत पुढच्या पिढीचं स्वप्न असतं की ती पिढी पुढे चांगली जावी. आणि त्याचबरोबर अजून काय बोलू, चित्रपटाविषयी माझ्या मी तर तुमचंच गुणगान करत राहिले, कारण की एवढं बोलावं असं वाटत होतं मला. काकण सिनेमा माझा आलेला आहे, त्याचं डिरेक्शन मी स्वतः केलं आहे, गोष्ट माझी आहे. पूर्ण महाराष्ट्रात तो प्रदर्शित झाला आहे, मुंबईत अनेक ठिकाणी लागला आहे. सो प्लीज जाऊन काकण बघा. जितेंद्र जोशी, उर्मिला कानेटकर यांचा अप्रतिम अभिनय आहे. आम्हाला अनेक अवॉर्ड्स मिळाले आहेत. आता स्टेट अवॉर्डला सुद्धा सर्वोत्कृष्ट सिनेमामध्ये आमचा सिनेमा नामांकित झालेला आहे. 30 तारखेला त्याचा निकाल मिळेल. त्याचबरोबर कलर्स अवॉर्ड्स जे आहेत सांस्कृतिक कलादर्पण उद्या होणार आहेत, त्यात पण बेस्ट फिल्मसाठी आम्हाला नॉमिनेशन आहे. सो एक चांगली संधी, एक चांगला सिनेमा बघायची, ती तुम्ही जाऊ देऊ नका, काकण बघा. आणि त्याचबरोबर शुगर, सॉल्ट आणि प्रेम ह्याचे जे होल्डिंग्स इथे लागले आहेत त्या फिल्ममध्ये मी काम केलं आहे. माझ्याबरोबर सोनाली कुळकर आणि शिल्पा तुळसची मेजर स्टारकास्ट आहे. सो सोनाली बंगेरानी ही फिल्म डिरेक्ट केली आहे. प्लीज 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 ही फिल्म बघा. शुगर, सॉल्ट आणि प्रेम गोड नात्यांची फिल्म आहे. सो थँक्यू सो मच मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. थँक्यू. आमदार आणि विभाग प्रमुख या ठिकाणी आमदार अशोक पाटील पांडुपचे जे आमदार आहेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सन्मान या ठिकाणी करतायत. सन्मान चिन्ह सुद्धा त्यांना देतात. एक आठवण सुप्रीमो चषकची सुप्रीमोच्या माध्यमातून. आणि अशोक जे भरपूर कॉर्पोरेट्सनी आम्हाला मदत केली आहे त्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांच्याच सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी 48 चिंता करू नका. मी जसं उल्लेख केला इज अ व्हेरी गुड क्रिकेटर, ऑलराऊंडर आहे. लोहा मात्र डॉक्टरकडे आता घेऊन चालले. गेंद और ये वाइड करार दी है अंपायर ने. स्कोर आगे बढ़ता हुआ 3. तो इस वक्त हमारे बीच ट्राइमी के नानजी भाई और
उनके सभी सहयोगी उपस्थित हैं। नानजीभाई आपનું हार्दिक स्वागत છે, सुस्वागतम जी हमारे बीच उपस्थित है, उनका भी